तुळशीच्या पानानं रोज पूजन करायचं भगवान शंकराचं. आणि मग सांगितलं की सदैव पूजन करावं. पुढं तुळशी पत्राने भगवान शंकर म्हणतात लोक की तुळशी चालत नाही भगवान शंकराला, त्याला फक्त बेलाचंच पान आवडतं. असं काही नाही बरं का. हे एक मी सांगितलं ना, याचं तुळशीचं पान त्याला आवडतं, याचं बेलाचं पान याला आवडतं. पण कोण्या दिवशी वाहावं म्हणजे अनंत पटीनं पुण्य होते ते सुद्धा वर्णन करून इथे सांगितलेलं आहे. भगवान जर समजा उच्चाटन कर्म करायचे असतील तर कनेरीचे फुलं महादेवला अर्पण करावी. पण याचं पातक लागते बरं माणसाला, कारण भगवान शंकराच्या पिंडीवर लाल फूल वाहू नये असं या शास्त्रात वर्णन आहे. मग कनेरीचं फूल सुद्धा लालच आहे ना, मग कनेरीचं फूल कधी भगवान शंकराच्या पिंडीवर वाहू नये. किंवा जास्वंदाचे फुलं, आता पहा प्रत्येक ठिकाणी जास्वंदाचे फुलं अतिशय झाले आणि ते पिंडीवर मला कुठेही दिसतात जास्वंदाचे फुलं. पण याच्यामध्ये काही जास्वंदाचे फुलं आवडतात म्हणून आलेलं नाही बघा शास्त्रात. जे आलं ते सांगते तुम्हाला. फक्त लाल फुल कोण्याच प्रकारचं व्हायचं नाही पिंडीवर. आणि जर व्हायचं असेल तर आता समजा ही पिंड आहे, याच्या वरी व्हायचं नाही, या बाजूनं जर तुम्ही वाहिलं तर काही हरकत नाही. कारण म्हणतात एका साईडला भगवती पार्वती आहे, एका साईडला अशोक सुंदरी आहे, एका साईडला कार्तिकेय स्वामी आहे, एका साईडला गणपती आहे. मग तुम्ही जर समजा त्या चौखून साईड असते की नाही, तिथे कुठेही तुम्ही लाल फुल वाहिलं ते या चौघांना अर्पण होतं, ते ह्याला चालतं. परंतु वरती पिंडीवर कधी लाल फुल व्हायचं नाही. भगवान शंकराला पांढरं फुल अतिशय प्रिय आहे. पांढरं फुल तुम्ही कशाचंही वाहा मग काही नाही. म्हणून तर धोत्र्याचं फुल पांढरं असतं की नाही, म्हणून धोत्र्याचं फुल त्याला अतिशय प्रिय आहे असं या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. पुढं सांगितलं ज्याला सुंदर पत्नी पाहिजे असेल, दुसरी नाही बरं, म्हणजे आता ज्याचं लग्न नाही झालं त्याच्यासाठी, नाहीतर दुसऱ्या माणसाला आता ही आहे मग दुसरी सुंदर पत्नी पाहिजे मला, अजिबात नका करू. हालाचे बेहाल कशाला करून घ्यायचे, घेणं न देणं वाजवा रे वाजवा. एक आहे तिच्यात सुखमानान आनंदानं राहा. सुंदर पत्नी जर प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर यासाठी जाईचे व मोगऱ्यांचे फुलं भगवान शंकराला अर्पण करावेत. परत सांगितलं की वस्त्र आणि संपत्ती हे जर प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, शेवंतीचे व जुईचे भगवान शंकराला फुलं अर्पण करावे. परत सांगितलं मन स्वच्छ निर्मळ असं व्हावं असं जर वाटत असेल तर कोणाला वाटतं महाराज माझं मन गढूळ आहे, माझं अंतकरण मलिन झालं, कोणाला वाटतं, कोणाला वाटते माझे इतकं मन अंतकरण निर्मळच कोणाचं नाही. बाई सगळ्यात अगोदर हेच सांगत असती, ताई काय सांगू, अहो माझं इतकं मन चांगलं आहे, इतकं स्वच्छ आहे, अहो माझ्या मनात काही सुद्धा नाही हो, मी अशी सहज बोलून जाते. अगं काय काय बोलती, खनखन हाणून जाते तर कळत नाही, आणि लय मन चांगलं आहे म्हणते, है की नाही. अरे मन स्वच्छ व्हावं असं जर वाटत असेल, आणि हे मन स्वच्छ कुठं कळत असतं सांगू का, ज्याला इकडे येण्याची ओढ लवकर निर्माण होती, कथा सुरू व्हायच्या आधी ज्ञानमंडपात येऊन बसतो का, त्याला त्याच म्हणजे विचारायची गरज नाही याचं मन शुद्ध आहे का मलिन आहे. त्याला इकडचीच ओढ लागते, त्याला वाटते कधी कधी या ज्ञानमंडपात जाऊन बसू. हे म्हणजे पुरावा आहे, सांगायची गरज नाही. म्हणून या ठिकाणी असं जर कोणाला वाटत असेल तर सांगितलं त्याच्यासाठी निरगुडीचे फुलं, निरगुडी माहित आहे ना, निरगुडीचे फुलं भगवान शंकराला अर्पण करावी. पुढे सांगितलं सर्व कामना पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर 1,00,000 बेलाची पाने वाहावीत. सुख संपदा वाढावी यासाठी पारिजातकाचे फुलं भगवान शंकराला वाहावी. शत्रूचा मृत्यू व्हावा असं जर वाटत असेल, बरोबर की नाही, शत्रूचा मृत्यू मरून जाऊ सांड रंडक असं जर वाटत असेल तर तिथं सांगितलं की मोहरीचे फुलं भगवान शंकराच्या पिंडीवर वाहावीत. पण याच्यापासून पाप होत असतं बरं, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे असं सांगायला नाही पाहिजे, पण पुराणात आले, आता मी तरी काय करू, हे का नाही. आणि म्हणून मी सांगितलं म्हणून तुम्ही करावंच असं बी नाही. आता तुम्ही का सगळ्याच गोष्टी माझ्या ऐकून करायल्या का, कोणी करत नाही महाराज. मग हेच का करायचं नाही, हे वाईट वाईट सांगितलेलं इथं सोडून द्यायचं. याच्यात सांगितलंय वर्णन करून असं, परंतु आपण तसं करायचं नाही, अजिबात करू नये. त्याचं काय होतं तर आपल्याला पाप कर्म लागत असतं. आणि म्हणून सांगितलं की 2 प्रकारांनी
दोन प्रकारना भगवान शंकराची पूजा केली पाहिजे महाराज, दोन प्रकारांनी. म्हणजे एवढे सगळे फुलं चालतात भगवान शंकराला, पण दोन प्रकारची चालत नाही. कोणती? गेल्या वर्षी पण सांगितलं होतं, एक चाफा आणि एक केवडा, हे दोन चालत नाही. ती पण चाफा काऊन चालत नाही हे काय याच्यामध्ये वर्णन नाही, पण केवडा चालत नाही. का चालत नाही? केकती केवडा हे एकच आहे बरं का. हे केवडा का चालत नाही तर हे एकदा ब्रह्मदेवाच्या संगतीमध्ये भगवान विष्णूला खोटं बोलला म्हणून चालत नाही. त्याने शाप दिला भगवान विष्णूनं की जा म्हणे केवड्या, अरे तू ब्रह्मदेवाच्या संगतीत राहून मला खोटं बोलला, आजपासून तू माझ्या पूजनामध्ये अजिबात चालणार नाही, चालणार नाही. मग मात्र शाप प्राप्त झाला आणि केवढा लागला रडकं तोंड घेऊन देवापशी, म्हणे देवा मला माफ करा, मी खोटं बोलायला नव्हतं पाहिजे, असं नव्हतं तसं नव्हतं, आता खरं बोलते. म्हणे आता काय फायदा नाही, एकदा एंट्री पडली म्हणजे पडली, आता काही चालणार. ते म्हणले नाही देवा, काही ना काही का होईना पण मला तुमच्या पूजनामध्ये स्वीकार करा. ते म्हणले लईच विनंती करायला जाऊ द्या, मला माझं जर भोळे पण समजा सगळ्याला माझं नाव जर मोडून टाकायचं तर याला नाही पुन्हा उशाप दिला तर पुन्हा मला कोणी भोळा म्हणणारच नाही. म्हणले ठीक आहे, एवढी विनंती करायला ना तू, तर वर्षातून एकदा तू फक्त हरितालिकेच्या दिवशी माझ्या पूजनाला चालशील, एरवी चालणार नाही. म्हणून केवड्याचं फुल फक्त हरितालिकेच्या दिवशी भगवान शंकराला वाहिलं जातं, एरवी वाहिल्या जात नाही. असं या ठिकाणी पूजेचा विधी वर्णन करून सांगितला महाराज. नैवेद्याचा विधी वर्णन करून सांगत असताना म्हटले भगवान शंकराला सगळ्यात जास्त खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. खीर भगवान शंकराला फार प्रिय आहे. म्हणून खीर जर केली तर भगवान शंकराला खीर वाहावी आणि त्या खिरीचा नैवेद्य आपण ती खीर त्याच्यातला थोडासा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावा. घरातली पूर्ण भगोनभर खीर आहे ना, त्याच्यामध्ये थोडं टाकून दिला त्याच्यातला प्रसाद की ते पूर्ण भगूनच प्रसाद होत असतो बरं का. आणि म्हणून त्याला वाहिलेला नैवेद्यातला थोडा आपण आपल्या सगळ्या स्वयंपाकामध्ये टाकला की आपला स्वयंपाक सगळा प्रसाद होऊन जातो. मग म्हटले ही खीर सुद्धा भगवंताला दाखवावी, आपण ग्रहण करावी. ही प्रसाद म्हणून जर ग्रहण केला आणि प्रसाद म्हणून जरी त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या अंतःकरणातले पाप जळून जातात असं त्या ठिकाणी वर्णन केलं. डोळ्यांनी जरी पाहिला नाही खाल्ला तरी बी आपले पातक जातात असं सांगितलं. परत सांगितलं भगवान शंकराचं नामही तसंच हे म्हटले की नाव घेतलं तर पाप नष्ट करतो आणि पुण्य प्राप्त करून देतं. बरोबर की नाही? हरिपाठात आपण म्हणतो की नाही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना, अरे पाप तर जळतील पापी जन्मांतरीचे, पण पुण्य सुद्धा अनंत पट्टीनं होत असतं. म्हणून नाव असं आहे महाराज की पाप तर नष्ट करतं परंतु पुण्याची प्राप्ती, एका दगडात दोन पक्षी मारल्या जातात. म्हणून या ठिकाणी वर्णन सांगितलं की शिवशंकराचं नाव सुद्धा तसंच आहे की पुण्यही प्राप्त करतं आणि पापाचंही दहन करत असतं. ज्याच्या घरात भगवान शंकराला रोज नैवेद्य दाखवला जातो ते घर नाही तर काय आहे? मंदिर. क्या बात आहे, मंदिर आहे बरं का, घर नाही महाराज, मंदिर आहे. मंदिर सकाळ संध्याकाळ भगवान शंकराला नैवेद्य दाखवला पाहिजे. कारण रोज संध्याकाळी भगवान शंकर नंदीवर बसून प्रत्येकाच्या दारामध्ये प्रगट होत असतात. सगळे लोक म्हणतात लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेला घरात येत असते. सगळ्याला वाटते लक्ष्मीच यावी, अरे लक्ष्मी तर येते त्याच्यात काय नवल, पण भगवान शंकर सुद्धा नंदीवर बसून प्रत्येकाच्या घरी जात असतात. तर संध्याकाळच्या वेळेला त्याचं नामस्मरण त्याच्या कानावर जर त्या घरामध्ये ऐकू आलं किंवा त्या घरामध्ये त्याला चांगलं काही वातावरण दिसलं तर तो भगवान शंकर त्याच्यावर कृपा करत असतो. म्हणून संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये किटकिट नसावी महाराज. दिवाबत्ती करायची वेळ आणि घरामध्ये किरकिर किरकिर चालू करतात की नाही काही काही माणसं, काही काही बाया, काही काही माणसं किरकिर चालू केली. भगवान शंकर जर नंदीवर बसून तिथे आले, त्यानं ती किरकिर ऐकली की त्या घरामध्ये सतत किरकिरी सुरू होत असती. आजन्म त्या घरामध्ये किरकिरी राहती महाराज. त्याच्यात कळत म्हणजे करमत बी नाही त्या घरात, काहीच नाही. कधी घालीन लोटांगण मोकळं पटांगणच असते ते घर,
काहीच नाही असं घर त्या ठिकाणी. म्हणून संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेला घरामध्ये किरकिर कधीही करू नका. तुम्हाला किरकिर करायचीच असेल तर दुपारच्या वेळेला उन्हाच्या पाऱ्याचा बदबद बायकोला मारायचं, बायकोनं नवऱ्याला मारायचं. पण दुपारच्या वेळेला पहाटन संध्याकाळी अजिबात नाही. या 2 संध्या सांगितल्या, संध्या या 2 संध्येवर कधीही माणसानं भांडण तंटा करू नये असं या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. पुढे सांगितलं की संध्याकाळच्या वेळेला अभद्र बोलू नये, मैथून क्रिया करू नये. संध्याकाळच्या वेळेला अरे मैथून क्रिया केली बघा, शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेला ज्या स्त्रीनं जबरदस्ती मालकासोबत मैथून क्रिया केली तर तिच्या पोटी सगळे दैत्यच जन्माला आले. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की नाही. दिती असणारी कश्यप ऋषीची पत्नी हिनं ऋषी मुनी तपश्चर्या येऊन आले आणि आल्याच्या नंतर तिला इच्छा निर्माण झाली. कश्यप ऋषीला म्हणू लागली माझी इच्छा प्रगट झाली, आता इच्छा पूर्ण करा. ते म्हणे अरे काळ वेळ लागत असतो, याला काय हे नामस्मरण थोडंच आहे म्हणे, काळ वेळ नाम उच्चारित नाही, हे काय नामस्मरण आहे का. अरे ही मैथून क्रिया कोण्या टायमाला करायची नाही, ही या गोष्टी शक्य नाही. तरी ती म्हणे वारे वा तुम्ही मालक आहेत का, दुसरं कोणी थोडे आहेत, आणि माझी इच्छा प्रगट झाली, इच्छा पूर्ण करा नाहीतर बघा म्हणे. आणि बळ जबरदस्ती केली महाराज तिने. आणि मग कश्यप ऋषीनं शाप दिला म्हणे वेडे या टायमाला सूर्य नारायण अस्ताला जात आहे आणि आता दिवाबत्ती करायची वेळ झाली, गुरे ढोरे रानातून घरी यायचं कार्य सुरू झालं, तू असं क्रिया करून घेतली, जा म्हणे तुझ्या पोटी सगळे दैत्य जन्माला येतील. आणि मग सगळे दैत्य जे हे का महाराज ते दितीचे आहेत आणि सगळ्या देवता आहे ना ह्या आदितीचे आहेत. आणि मग हे सावत्र भाऊच आहेत, दिती आदिती ह्या सख्या बहिणी येतात आणि सख्या सवती आहेत. आणि याचे लेकरं म्हणजे देव आणि दानव हे सख्य सावत्र भाऊ आहेत. याचे कधी भांडणच असतात, तेव्हापासून या सृष्टीवर सवतीचे लेकराचे भांडणच असतात, बरोबर का नाही. ते म्हणजे देवा धर्मापासूनच येतं, आता कशाला क्रिया बदलणार आहे, सृष्टीचा नियम आहे असं या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. म्हणून संध्याकाळच्या वेळेला भगवान शिवाचं नामस्मरण करावं, चिंतन करावं. का तर त्याचं कारण सांगितलं की संध्याकाळी मन आणि बुद्धी ही काय होत असती, क्षय पावत असती. मनाची देवता कोणती हो, मनाची देवता आहे चंद्रमा आणि बुद्धीची देवता आहे सूर्य. आता सूर्य संध्याकाळच्या वेळेला अस्ताला जातो आणि चंद्र जरी असला तर ते निस्तेज असतो. सूर्याच्या थोड्या थोड्या प्रकाशानं त्याचा प्रकाश पडत नाही, म्हणून त्याचं काही चलत नाही महाराज, तो निस्तेज असतो. आणि सूर्य अस्ताला जातो ना म्हणून त्याचंही तेज नसतं, दोन्ही क्षीण होतात. म्हणून मन आणि बुद्धी हे जर काम करत नसले तर मग काही माणूस बोलू शकतो. म्हणून तर लोक म्हणतात ना संध्याकाळच्या वेळेला अरे हे टाईम झालाय जरा थांब, थोड्या वेळाने ये, तुला तुझं काम करून देतो, आता या टायमाला नको. काही जरी संध्याकाळी पाहुणा जर गावाला जात असेल त्याला म्हणतं जाऊ द्या ना हो, आता संध्याकाळची वेळ झाली, आता कुठे जाता तुम्ही. तर माणसानं थांबा म्हणलं तर थांबलं पाहिजे, जाऊ नये. कोणी आडफाटा घातला ना जाऊ नये बरं का. काय होते तर मन आणि बुद्धी याच्या दोन्ही देवता क्षीण होत असतात, म्हणून त्या सहकार्य करू शकत नाहीत. म्हणून त्या टायमाला ह्या क्रिया करू नये. कारण असं या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. आणि पुढे सांगितलं की जीवनामध्ये माणसानं काही लोकांचं ऐकावं बरं. जुने माणसं जे सांगत होते की नाही, जुने माणसं काही असं सांगायचे महाराजांना, लोक सुद्धा ऐकायचे होतं. वा नातवाला जर आजोबानं सांगितलं ना बाळा असं करू नाही बरं का, आताचा नातव तुमचं म्हातारे बस गपचिप, ए म्हाताऱ्या बस गपचिप, तू कोण ऐकायले. म्हणजे आताच्या म्हाताऱ्यांना किंमत हे लेकरं द्यायला तयार नाहीत. परंतु खरंच सांगायचं म्हणजे पहिले म्हातारे अनुभविक होते आणि अनुभवातून ते सर्व काही आपल्याला सांगत होते. मग अशा पद्धतीने शिवाचं नाव जो अनेक लोकांमध्ये प्रसाद म्हणजे शिवशंकराला त्याच्या नावानं जो प्रसाद करून वाटतो, जसं आपल्या गावामध्ये अन्नदानाच्या पंक्ती आहेत, ते कशामुळे शिव महापुराण कथा चालू असल्यामुळे एवढ्या मोठ्या अन्नदानाच्या पंक्ती आहेत महाराज. मला तर वाटतं हे अन्नदान करणारे जेवढे लोक आहे, जेवढे या शिवकथेमध्ये सहकार्य करणारे सर्वच तुम्ही गावकरी 100% आपल्या या सगळ्या परतवाडीचं म्हणजे कैलासामध्ये जागाच पुरती का नाही मला एवढं वाटते बघा. कारण इतके आपण
पण जरा लवकर आलं म्हणजे तिकडे, नाहीतर तुम्हाला मग काय होईल, कैलासाच्या वरी बसवायचा शिवशंकर, तर तुम्हाला खालून कपाऱ्यानं बसावं लागेल. पाहून तुम्ही जरा लय उशिरा येतात ना मंडपामध्ये. जे आधी येतात त्याला तर काय सांगावं, कैलास धाम 100% प्राप्त होणार आहे. हे अन्नदान करणाऱ्या लोकांना सुद्धा कैलास धाम प्राप्त होणार आहे महाराज. कारण सांगायलेत की जो प्रसाद करून सेवन करवितो त्याला शिवलोकाची प्राप्ती 101% होत असते. शिव महापुराण वर्णन करून सांगत असताना अन्नदान करणं किंवा अन्न दान करून अन्न सेवन करणं फार महत्त्वाचं सांगितलं. ते प्रसाद रूपाने अन्नदान या ठिकाणी होत असतं. जो कोणी हा प्रसाद डावलतो, याच्यात वर्णन नाही बरं, जो कोणी हा प्रसाद डावलतो, ग्रहण करत नाही, त्याच्या जीवनात अनिष्ट घडू शकते असं या ठिकाणी वर्णन केलं. भगवान शंकराच्या प्रसादाला फार महत्त्व आहे. प्रसाद व नैवेद्य हे दोन आपण या ठिकाणी वर्णन करून पाहिले. आता सांगितलं पुढे भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. तर बेलाला 3 पानं असतात. त्याचप्रमाणे त्यापासून पंचमुखी बेल, पंचमुखी जर बेल असेल तर पंचमुखी भगवान शंकरालाच अर्पण करावा असं त्या ठिकाणी वर्णन केलं. बघा पंचवटीमध्ये, म्हणजे आमच्या ताईच्या गावात पंचवटीमध्ये, ताई पंचवटीमध्ये 5 पंचवटी का म्हटलं जातं त्याला सांगू का? त्याचं कारण याच्यात सांगितलं शिव महापुराणामध्ये की पंचवटी त्याला म्हणावं ज्या ठिकाणी 5 वृक्ष एकत्र आहेत आणि तेही प्रत्येक वृक्षाखाली देवाचं रूप आहे. नोहे ते वृक्षच देवाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. बरं का? कोणते कोणते वृक्ष सांगितले तिथे बघा. पंचवटीमध्ये पहिल्यात अगोदर आहे ते म्हणजे वडाचं झाड पंचवटीत, दुसरं आहे पिंपळाचं झाड, तिसरं आहे औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड, परत चौथं सांगितलं लिंबाचं झाड आणि 5वं आहे बेलाचं झाड. या 5ही वृक्षाखाली 5 देवांचं त्या ठिकाणी प्राकर्त्य आहे. आता वडाखाली कोणाचं प्राकर्त्य आहे? देवाचं, मुंजा देवाचं. वडाखाली नाही, वडाखाली भगवान विष्णूचं रूप मानलं जातं आणि पिपळाखाली मुंजाचं रूप मानलं जातं. औदुंबराखाली नाही तर औदुंबर हे 3ही देवानेच उपस्थित झालेले, बरोबर की नाही? अनुसया आणि सत्य अनुसया अत्री ऋषी यांच्या पोटी जेव्हा देव जन्माला आले असे विनाकारण आले नाही. का कसे काय आले हो? तर म्हणतात एकदा काय झालं, भक्त प्रल्हादासाठी भगवान परमात्म्यानं, विष्णू परमात्म्यानं अवतार कार्य धारण केला. कोणता? हिरण्यकश्यपूचा. आणि मग हिरण्यकश्यपूचा ज्या वेळेला अवतार, हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी जो अवतार धारण केला ते म्हणजे नृसिंह अवतार. त्यानं असंच वरदान मागून घेतलं होतं महाराज की मला अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही, रात्री नाही, दिवसा नाही, असं जेव्हा मागून घेतलं तेव्हा असे लांब लांब नख केले महाराज नृसिंह रूपात भगवंतानं आणि त्या नखानं त्याला फाडलं. फाडल्याच्या नंतर त्या नखामध्ये पूर्णपणे रक्त गेलं आणि रक्त गेल्यामुळे ते रक्त त्याचं दैत्याचं रक्त आहे ते. आता ते काय लय चांगलं शुद्ध रक्त होतं काय? देऊ द्या बाबा एखाद्या माणसाला कमी पडले देऊ द्या रक्त, नाही ना, ते दूषित असणारं रक्त आणि त्या रक्तानं देवाचे हे नख जळजळ करायला लागले. जळजळ करायले म्हणून देवानं विचार केला हे नख आता जळजळ करायले, हे रक्त आता पुसू कुठं? तिथं जवळच औदुंबराचं झाड होतं आणि गेले महाराज देव आणि त्या औदुंबराच्या झाडाला असे नख पुसून टाकले. असे पुसून टाकल्याच्या नंतर ते औदुंबराचं झाड प्रत्यक्ष देवापुढे प्रगट झालं आणि म्हणू लागलं देवा, अरे दैत्य मारलास म्हणे तू, इतका दूषित असणारा दैत्य हा, आणि या दैत्याला तुम्ही मारलं, त्याचं रक्त विनाकारण माझ्या अंगाला पुसलं, माझा काय गुन्हा होता हो? देव मात्र जाग्यावरच आले महाराज. देव म्हणले देवा, अरे औदुंबरा विलाज नाही म्हणे, आता काय करू मी, मला कळालंच नाही, माझे हात जळजळ करू लागले.